सबस्क्राईब करा. पप्पाने ठरवलंय की तिला एक गोल्ड रिंग द्यायची गिफ्ट. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज आहे होळी आणि आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे. पण पप्पाने ठरवलंय की तिला एक गोल्ड रिंग द्यायची गिफ्ट. पण मम्मीला काही माहिती नाहीये. सो आता सगळी शॉपिंग वगैरे करून आम्ही ते हो बाजारामध्ये आम्ही चाललोय. शॉपिंग वगैरे करून आम्ही गोल्ड रिंग घ्यायला जाणार आहोत मम्मीसाठी. त्याच्याबद्दल मम्मीला काहीच माहित नाहीये. सो पप्पा काही गोष्टी घ्यायला गेलेत बाहेर, मेडिसिन वगैरे घ्यायला गेलेत पप्पा बाहेर. आणि आता याच्यानंतर डायरेक्ट आम्ही जाऊ रिंग आणायला. गाईज, आज होळीनिमित्त ना घरामध्ये पुरणपोळी आहे, पुरणपोळी. आणि त्याचा पण मी तुम्हाला मी सगळं दाखवेन. मस्तपैकी नैवेद्य असेल होळीनिमित्त पंचपक्वान्न. ओके गाईज, आम्ही आता घेतलेला आम्ही एक रिंग घेतली आहे आणि आता मी चाललोय घरी. येस हो, मी दाखवलं ऑलरेडी ते थोडेकर ज्वेलर्स. जस्ट घरी गाईज आलेली आहे मी. आणि इकडे मम्मी पुरणपोळ्या करते. सो हॅलो गाईज, सो आज आहे 30 तारीख आणि मी 24 तारखेनंतर आज डायरेक्ट व्लॉग करते खूप दिवसांनी. थँक्यू. आज ना मी एका फंक्शनला आले. माझ्या मामाने एक माझा बंगलो घेतलेला, त्याची घरभरणी आज आहे. तो त्यासाठी आलेली आहे. आणि ह्या सर्व लोकांनी मला इन्सिस्ट केलं. ॲक्च्युली माझ्या मनामध्ये काहीच नव्हतं व्लॉग करायचं वगैरे, पण मला ह्या लोकांनी इन्सिस्ट केलं की श्रुतिका टाक, व्लॉग टाक, एक मस्तपैकी व्हिडिओ बनव आणि यूट्यूबला टाक, आम्ही बघतो. सो मी टाकलाय आणि माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. बस फक्त सगळं मी इथे उभी होते आणि मला सगळ्यांनी सांगितलं की श्रुतिका व्लॉग कर आणि व्लॉग टाक. सो मी ते करते. आणि तुम्हाला मी थोड्या वेळात होम टूर पण दाखवेन. आज घरभरणी आहे, सो जास्त काही त्याच्यामध्ये सजावट तर केलेली नाही आहे. हो भैया, बसा. अशी काही जास्त सजावट अजून केली नाही आहे. आणि फक्त असं आज घरभरणी आहे, घरभरणी आहे, पूजा आहे आज. सो मी आलेली आहे आणि खूप मस्त प्रॉपर्टी आहे, खूप मस्त एरिया आहे. तुम्हाला मी एरिया, प्रॉपर्टी सगळं दाखवणार आहे. छान लोकेशन आहे, वारा पण खूप छान येतोय, म्हणजे मला खूप आवडलं. माझ्या मावशीचा मुलगा दादा, त्याचं पण ह्याच रिसॉर्टला लग्न झालं. अगदी रिसॉर्टच्या साईडलाच त्यांचं रो हाऊसेस आहेत आणि तिथे मामाने बंगलो घेतलाय. खूप छान आहे, बेस्ट. आता आपण होम टूर करूया, चला. ॲक्च्युली प्रॉपर्टी अशी आहे सगळी. ही तुम्हाला प्रॉपर्टी मी दाखवते. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आहे इकडे किचन, सुंदर छोटंसं किचन आहे पण खूप छान आहे. इथे वॉश बेसिन, इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे आपलं साधं सेकंड बेडरूम आहे. दॅट्स इट. सगळी माणसं इथे बसलेली आहेत.
आणि आता इथे बॅक साईड आहे इथे आणि इथे खूप जास्त जागा आहे. म्हणजे तुम्ही इथे प्लांटेशन पण करू शकता अशी जागा आहे. खूप भारी आहे माहिती आहे मला, असं भारी वाटतं. मी इथे खूप काय काय करू शकते. इथे प्लांट, इथे मी छोटी छोटी झाडं लावू शकते. आणि हाय ओके, ही बॅक साईड आहे पूर्ण. आणि या आता सगळं इथे थोडंफार पसारा आहे, बट इट्स ओके, नवीन घर आहे, चालतं. आणि आता आपण जाऊ वर. इथून वर जाऊन ओके, इथून वर जाऊन फर्स्ट इकडे ह्या साईडला ना खूप छान एरिया आहे, जिकडे मी आता मगाशी शूट करून आले. या खूप छान इथे झोपाळा आहे आणि इथून ना खूप छान व्ह्यू दिसतो. हवा पण खूप छान आहे, म्हणजे व्हेंटिलेशन खूप बेस्ट आहे. इथून मग आपण बाहेर जाऊन आपण राईट साईडला गेलो की इथे मास्टर बेडरूम आहे. आता माझा आवाज असेल पण घरामध्ये काही सामान आहे, माझा आवाज घुमतोय. इथे टॉयलेट बाथरूम आहे आणि हे पण खूप प्रशस्त आहे, एकदम छान. आता आणि इथे गेल्यानंतर मस्त गॅलरी, छोटीशी गॅलरी टाईप आहे. सेम जे आपण साईडला होतं ना, सी मगाशी मी इथे होते, सी झोपाळा तुम्हाला दिसतोय. येस, मी इकडे होते आणि इथे दुसरी गॅलरी खूप छान आहे. ओके, आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूममध्ये. काहीच नाही ना घरामध्ये, त्यामुळे आवाज खूप घुमतो. ओके, आता आपण इथून आलो. आता आपण जस्ट समोर म्हणजे ह्याच्या समोरच्या रूममध्ये जाणार आहोत. आणि ही रूम अशी आहे. वाव, इथे खूप मस्त कम्फर्टेबली बसायला आहे आणि इथे पण मस्त विंडोज वगैरे. ही बॅक साईड आहे आणि ती फ्रंट साईड होती. मस्त कम्फर्टेबली बसायला आहे आणि इथे तुम्ही एक म्हणजे मस्त गादी वगैरे टाकून इव्हिनिंगचा चहा नाश्ता सगळं तुम्ही इथे करू शकता. बेस्ट. आता वर जाऊया. अजून वर आहे ते टेरेस आहे. सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर टेरेस. बेस्ट. टेरेस बॅक साईडला आहे यांचं. फ्रंट साईडला असतं तर अजून छान वाटलं असतं. बॅक साईडला आहे, पण बॅक साईडला पण किती आहे बघा. खूप रो हाऊसेस आहेत इथे, खूप जास्त डेव्हलप झाली जागा. अजून आणि काम चालू आहे त्या साईडला जे आहे ना तिकडे, प्लस अजून तो तिकडचा पूर्ण एरिया आहे. मला इकडून दाखवते, मी इकडून दिसतंय. सी जो हा एरिया आहे ना तो पूर्ण अजून डेव्हलप व्हायचा आहे. अर्धी साईड त्यांनी पूर्णपणे तयार केलेली आहे आणि अर्धी साईड आहे ती व्हायची आहे डेव्हलप, ती होऊन जाईल. मामाला खूप छान रूम मिळाला आहे, खूप मस्त मिळाला आहे. इथे व्लॉग वगैरे किती छान होतील माहिती आहे. माझे कुकिंग व्हिडिओज, डेली व्लॉग, टाइमपास व्लॉग वगैरे आपण जे बनवतो ते इतकं बेस्ट होईल ना. इथे खाली सगळेजण जेवतात, पंक्ती बसल्यात. ही होती होम टूर. खूप छान रूम आहे आणि मला खूप पर्सनली खूप जास्त आवडलं आहे. मी पण असं कधीतरी बांधणार आहे, मी पण असं होईल. हे देवा बघतोयस ना, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज. तुम्हाला माझे व्लॉग जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे जे व्लॉग्स असतील त्यांना लाईक करा, कमेंट करा. तुमचे जे काही मतं असतील ते प्लीज मला कळू द्यात, मांडा माझ्यासमोर. मला काही प्रॉब्लेम नाही. भले ते माझ्याबद्दल तुम्हाला अजून काही चांगलं अजून बघायला आवडणार असेल तर तुम्ही तेही सांगा. फूड चॅलेंज व्हिडिओज करत असते मी, डेली व्लॉग. म्हणजे जर माझ्या लाईफमध्ये काही हॅपनिंग होणार असेल तर ते व्लॉग्स मी करत असते. जर तुम्हाला ह्यामध्ये इंटरेस्ट असेल, हे बघण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज तुम्ही सांगा, आपण त्याप्रमाणे व्हिडिओज बनवू. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि माझं इन्स्टावरती कुक विथ डॉक्टर श्रुतिका नावाचे इन्स्टा अकाउंट मी नवीन ओपन केलं आहे. सो जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल, तुम्हाला नवीन रेसिपीज बघायच्या असतील आपल्या कोकणी पद्धतीच्या, तुम्हाला मॅगी, पास्ता वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं जर बघण्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला त्या फॉलो करायला विसरू नका. चॅनलचं नाव परत तुम्हाला सांगते, कुक विथ डॉक्टर श्रुतिका. इथे आलंच असेल. आता मी खाली जाते आणि हा होता माझा व्लॉग. सबस्क्राईब करा बस.
सबस्क्राईब करा गाईज, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब शिवाय काही नाही आहे.